किशोर कुमार यांच्या जयंतीनिमित्त छूकर मेरे मन को या गीत मैफिलीतून आदरांजली. सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती. किशोरदांचा आवाज आमच्यासाठी मार्गदर्शन. गायक अमर कुमार यांचं वक्तव्य. किशोरदांच्या आठवणींनी मैफिल भारून गेली. संजय डेरे यांचं वक्तव्य. दिनेश गोविल यांच्या शेरो शायरीनं प्रेक्षक मंत्रमुग्ध. छूकर मेरे मन को किशोरदांना नाशिकची सुरेल आदरांजली. जयंती विशेष. किशोर कुमार यांच्या गाण्याने भारलेली सुरांची मैफिल. किशोर कुमार म्हणजे एक गुढ, एक गंध, एक गायक आणि एक गाजलेला कलावंत. त्यांच्या गाण्याने एक पिढी नाही तर अनेक पिढ्यांच्या भावना जपल्या आणि म्हणूनच 4 ऑगस्ट किशोरदांचा वाढदिवस रसिकांच्या मनात आजही तेवढ्याच उत्साहाने साजरा होतो. यंदाही नाशिकमध्ये त्यांच्या आठवणींना उजाळा देणारी भव्य गीत मैफल रंगले. छूकर मेरे मन को. किशोर कुमार अर्थात आभास कुमार गांगुली असा एक कलाकार जो कोणतेही गीत तितक्याच तन्मयतेनं सादर करत रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवायचा. तो गायक, नट, दिग्दर्शक, संगीतकार अशा विविध रूपात प्रेक्षकांना वेड लावत गेला. याच गायकाच्या जयंतीनिमित्त नाशिकमधील पंडित सायखेडकर नाट्यगृहात आशा मेलोडी मेकरचे अमर कुमार आणि नाशिक म्युझिकल अँड सोशल फाउंडेशनचे संजय डेरे यांच्या संयुक्त विद्यमानं छूकर मेरे मन को या गीत मैफिलीचं आयोजन करण्यात आलं. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन, सरस्वती पूजन आणि किशोरदांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर अनेक मान्यवर उपस्थित होते. विश्वास चव्हाण, आशिष भट, मच्छिंद्र कदम, संतोष फसाटे, संजय आहेर, नितीन कुमार, अंजली चव्हाण, संजय देवधर, प्रवीण पोद्दार यांच्यासह बाबा आमटे यांचे मानसपुत्र मुकुंद दीक्षित आणि वासंती दीक्षित यांची विशेष उपस्थिती होती. मैफिलीची सुरुवात छूकर मेरे मन को या किशोरदांच्या प्रसिद्ध गीतानं झाली. हे गीत आयोजक संजय डेरे यांनी सादर केलं. यानंतर किशोरदांचे निस्सिम भक्त, आशा मेलोडी मेकरचे संस्थापक आणि गायक अमर कुमार यांनी एकाहून एक अशी गाणी सादर करत प्रेक्षकांची मनं जिंकली. आज किशोरदा का जन्मदिन है. जन्मदिन के अवसर पे हमने और जो हमारी टीम है दादा के बर्थडे पे एक छोटा कार्यक्रम रखा हुआ है. जो हमारी चाहत है दादा के लिए, हमारे देव के लिए, वो चाहत हमारे मन में हरदम ऐसी बने रहे. और किशोरदा को मैं बहुत लाइक करता हूँ और वो गुरु है मेरे. और आज दिन तक जितने भी मैंने शो किया है वो उन्हीं के नाम पे किया है. जन्मदिन के अवसर पे इतना ही बोलूंगा कि किशोरदा जहां भी है खुश रहे, भगवान उनको अच्छा रखे. या कार्यक्रमात संजय रासकर, जितेंद्र दिवे, श्याम सहाने, अजय पाटील, स्मिता पांडे, डॉक्टर रेखा सोनवणे, नीता पवार, डॉक्टर अनिता पाटील या कलाकारांनी विविध गीतं सादर केली. जरूरत है कह दो तुम्हें या चुप रहूं दिल में मेरे. ये रातें, ये मौसम, नदी का किनारा. हो साथी चल मुझे के साथ चल.
कार्यक्रमाचे दुसरे आयोजक नाशिक म्युझिकल अँड सोशल फाउंडेशनचे संजय डेरे यांनी किशोरदांचे काही खास किस्से सांगत आपल्या भावना व्यक्त केल्या. रफी साहेब लंडनला होते. किशोरदादांचा कार्यक्रम होता त्या दिवशी. अमित कुमार त्यांना म्हटले, मग आपल्याला आहे ना दादा कुठेतरी जेवायला जायचं, मला बिर्याणी खायचं मूड आहे, आपण जाऊ म्हणे दोघं जण. ते घेऊन गेले त्यांना रफी साहेबांच्या घरी. बेल वाजवली, रफी साहेब बाहेर आले. रफी साहेबांनी किशोरदादांना कडकडून मिठी मारली आणि त्या दोघांना छानस बिर्याणी खाऊ घातली. त्यावेळेस अमित कुमारांच्या डोळ्यात पाणी आले की हे दोघा भावांचं किती आघात प्रेम होतं. असे दोघ जण अवलिया कलाकार. रफी साहेब त्यांच्या जागेवर महान, किशोरदादा त्यांच्या जागेवर महान. आज त्यांच्या कार्यक्रमात मी सहभाग घेतोय, ती मोठी गोष्ट. रंगत गेलेल्या या मैफिलीत ज्येष्ठ निवेदक आणि मिमिक्री आर्टिस्ट प्रवीण पोद्दार यांनी आपल्या खुमासदार शैलीत मिमिक्री सादर करत प्रेक्षकांना खळखळून हसवलं. अरे किशोर, अरे मैं तुम्हें क्या कहूँ, अरे नासिक में जन्मदिन मनाया जा रहा है. अब कौन? अमिताभ. तभी और सज्जनों, हम तुम्हें क्या कहें, वाकई किशोरदा ने हमारे लिए बहुत गाने गाए हैं, मगर अमर कुमार और संजय डेरे साहब ने. तो फिर उसके बाद आते हैं राजकुमार जी. डीके से कह देना राजा, विनोद मेहरा की फिल्म लाल पत्थर हमें याद आती है. किशोरदा गुरुदेव ने बेहतरीन गाया था. या सुरेल मैफिलीत सूत्रसंचालन प्रसिद्ध निवेदक दिनेश गोविल यांनी शेरोशायरी करत वातावरण भारून टाकलं. त्यांनीही किशोरदांविषयी मनोगत व्यक्त केलं. एक जज्बा है या एक एहसास है या खुदा तुम हो, हमें जुदा कर कर किशोरदा तुम कहाँ हो, तुम कहाँ हो. आपल्या सर्वांचे आवडते गायक, हरफन मौला कलाकार किशोर कुमार यांचा जन्मदिवस. आज दादा असते तर 96 वर्षाचे झाले असते. किशोर दादा काय नव्हते. किशोर दादा हे हरफन मौला कलाकार तर होतेच, गायक होते, प्रोड्युसर होते, डायरेक्टर होते, संगीतकार होते. असा या हरफन मौला कलाकाराविषयी आम्ही फार तोडके आहोत. या मैफिलीसाठी नाशिक शहरातील संगीतप्रेमी, कलाकार आणि किशोरदांचे असंख्य चाहते मोठ्या संख्येने उपस्थित होते. जग बदलतं, काळ बदलतो, पण काही आवाज मात्र काळाच्या पलीकडे जाऊन अमर होतात. किशोर कुमार यांचं नाव, त्यांची गाणी आणि त्यांचं जीवन हे आजही तितकंच झळाळत आहे. नाशिकच्या या विशेष मैफिलीनं पुन्हा एकदा दाखवून दिलंय की छूकर मेरे मन को हे गाणं आजही आपल्याला स्पर्श करतं आणि किशोरदा अजूनही आपल्या मनात जिवंत आहेत. 9 न्यूज महाराष्ट्रासाठी योगेश सोनवणे, नाशिक.